नमस्कार, मी अनुश्री करंदीकर. टॉक टाइम या कार्यक्रमामध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत. टॉक टाइम मध्ये आजचा आपला विषय आहे व्यसनमुक्ती आणि या संपूर्ण विषयावरती मार्गदर्शन करण्यासाठी आपल्याकडे दोन पाहुणे आलेले आहेत. आपण त्यांची ओळख करून घेणार आहोत. आपल्या सोबत आहेत किरण इंगोले. ते स्वतः सोलापूर जिल्ह्यातले असून त्यांचं सध्या वास्तव्य पुण्यामध्ये आहे. ते व्यवसायाने नेहा मेडिकलचे मालक आहेत. त्याचबरोबर डॉक्टर राजन पाटील जे सिसोदे हेल्थ केअरचे सर्वेसर्वा म्हणून ओळखले जातात, त्यांच्याबरोबर गेली 5 वर्ष समाज प्रबोधनाचं काम सर करतात. सर, तुमचं कार्यक्रमात स्वागत. नमस्कार. त्याचबरोबर आपल्यासोबत दुसरे गेस्ट आलेले आहेत, दुसरे पाहुणे आहेत. त्यांचं नाव आहे विवेक राजापकर. त्याचबरोबर ते विवेक राजापकर हे डिस्ट्रीब्युटर आहेत. त्याचबरोबर सिसोदे हेल्थ केअर बरोबर तेही अनेक वर्ष काम करतात. ते स्वतः लायन्स क्लब ऑफ वसईचे अध्यक्ष आहेत आणि डिस्ट्रिक्ट गेम चेंजर्सचे डीसी सुद्धा आहेत. तर आजचा जो आपला विषय आहे तो व्यसनमुक्ती संदर्भातला आहे, परंतु त्याचबरोबर सिसोदे हेल्थ केअर हे एक नावाजलेलं नाव आहे आणि अनेक त्यांची जी प्रोडक्ट्स आहेत ती वेगवेगळ्या आजारांवरती आहेत. डॉक्टर राजन पाटील हे स्वतः आयुर्वेदाचार्य आहेत. त्यांनी गेल्या काही वर्षांपूर्वी सिसोदे हेल्थ केअर नावाने ही सगळी चेन सुरू केलेली आहे आणि त्याच्यामध्ये अनेक औषधं किंवा अनेक त्यांचे प्रोडक्ट्स आहेत. त्या संपूर्ण विषयावरती आज आपण या दोन्ही पाहुण्यांकडून माहिती करून घेणार आहोत. सिसोदे हेल्थ केअर बद्दल सांगायचं झालं तर सिसोदे हेल्थ केअरनी अनेक औषधं आणलेली आहेत, ती त्यांची यशस्वी ठरलेली आहेत. डॉक्टर राजन पाटील यांनी ना नफा ना तोटा या धर्तीवर आयुर्वेदिक औषधे समाजापर्यंत पोहोचवण्याची समाजसेवा सुरू केली आहे. सध्या आपण घेत असलेल्या रासायनिक औषधांचा दुष्परिणाम पाहता त्यापासून कायमचं दूर राहण्याकरता त्यांनी हा उपक्रम सुरू केलेला आहे. आणि विशेष म्हणजे कुठल्याही आजाराकरता काही दिवस सिसोदे हेल्थ केअरचे आयुर्वेदिक औषधं घेऊन तो आजार पूर्ण बरा करण्याची खात्री देखील ते देत आहेत. त्यांनी सुरू केलेल्या या सामाजिक व परिणामकारक कामगिरीबद्दल सरकारनेही त्यांची दखल घेऊन त्यांना राष्ट्रीय स्तरावरील नॅशनल अवॉर्ड हा पुरस्कारही देण्यात आलेला आहे. तर आजचा जो आपला विषय आहे तो व्यसनमुक्ती संदर्भात प्रामुख्याने आहेच, परंतु सिसोदे हेल्थ केअरचे जे इतरही प्रोडक्ट्स आहेत किंवा इतरही औषध आहेत त्या संपूर्ण विषयावरती आज आपण माहिती करून घेणार आहोत. आपण थेट जाऊया आणि विषयाला सुरुवात करूया. सर, मला तुम्हाला सगळ्यात प्रथम विचारायचं आहे, आपण जसं आज म्हणतो की सिसोदे हेल्थ केअरची गेल्या अनेक वर्षापासून तुमची वेगवेगळे प्रोडक्ट्स आहेत आणि आता जसं आपण म्हटलं की रासायनिक औषधांपासून मुक्ती देऊन एक आयुर्वेदिक जो पर्याय आपण आणलेला आहे आणि त्याला एवढं छान यश मिळालेलं आहे, तुम्हाला त्याच्याबद्दल अवॉर्डही मिळालेला आहे. तर काय सांगाल एकूणच सिसोदे हेल्थ केअर बद्दल किंवा डॉक्टर राजन पाटील जे स्वतः आयुर्वेदाचार्य आहेत त्यांनी हे सगळं सुरू केलंय त्याविषयी काय सांगाल सुरुवातीला? सर्वप्रथम सिसोदे हेल्थ केअर बद्दल मी सांगू इच्छितो की डॉक्टर राजन पाटील यांची ही पिढ्यानपिढ्या म्हणजे आजोबांपासूनची ही वाटचाल आहे. डॉक्टर राजन पाटील यांनी यामध्ये थोडंसं सोशल आणि कमर्शियल या दोन्ही गोष्टीचा मिलाप टाकून अखंड महाराष्ट्राबरोबरच देश व्यसनमुक्ती करण्यासाठी त्यांनी एक महत्वाचं पाऊल उचललेलं आहे आणि त्याची दखल सरकारने देखील घेतलेली आहे. केंद्रीय स्वास्थ्य मंत्र्यांकडून त्यांना पारितोषिकही मिळालेलं आहे. मी या संस्थेमध्ये सरांची एक मुलाखत बघून या कंपनीमध्ये जॉईन झालो. छोट्याशा तालुक्याचा डिस्ट्रीब्युटर होता, आता जिल्ह्याचा डिस्ट्रीब्युटर होऊन आता मी या पूर्ण मुंबई पालघर या विभागाचा मी स्टॉकिस्ट आहे आणि अनेक 2 वर्षापासून मी त्यांच्याबरोबर काम करतोय आणि बऱ्याच लोकांना त्याचा खूप फायदा झालेला आहे. आणि रिक्वेअर हे औषध प्रामुख्याने फार इफेक्टिव्ह आहे. त्याचबरोबर त्यांची अनेक प्रकारची 23 प्रकारची जी औषधं आहेत ती देखील खूप लाभदायक आहेत आणि त्याच्यात सर्व रुग्णांना त्याचा फायदा होतो. आणि हे पूर्णपणे हर्बल नसून हे पूर्णपणे नैसर्गिक आहे, नॅचरल आहे त्यात आणि ते कमी किमतीमध्ये कंपनीने उपलब्ध करून दिलंय. मी आवाहन करतो माझ्या सर्व ग्राहकांना आणि रुग्णांना ज्या हे व्यसनी आहात किंवा त्यांना कुठल्या तरी व्याधीने जडलेला आहे त्यांनी या औषधाचा लाभ घेऊन आपलं आरोग्य उत्तम राखावं. धन्यवाद. म्हणजे आपण सिसोदे हेल्थ केअर बद्दल जाणून घेतलं. तुम्ही म्हणालात तसं की डॉक्टर राजन पाटील त्यांची पूर्णपणे आजोबांपासूनची पिढी या संपूर्ण क्षेत्रामध्ये काम करते. अत्यंत एक सामाजिक क्षेत्रामध्ये ठसा उमटवणारं असं पाऊल त्यांनी केलेलं आहे, कारण व्यसनहीनता ही इतकी वाढलेली आपल्याकडे आणि त्या दृष्टिकोनातून हे खरंच खूप छान काम आहे. सर, मला तुम्हाला विचारायचं आहे पुढे जाऊन की जसं आपण म्हणतोय की सिसोदे हेल्थ केअरचं प्रामुख्याने जे औषध आहे किंवा जे प्रोडक्ट आहे ते म्हणजे हे रिक्युअर. तर रिक्युअर बद्दल काय सांगाल? म्हणजे आता जसं मी म्हटलं की व्यसनाधीनता आता खूप वाढलेली आहे, तरुणांमध्ये सुद्धा याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. तर त्या अनुषंगाने हे औषध नेमकं शरीरामध्ये कशा प्रकारे काम करतं आणि कशा प्रकारे या औषधांनी खरंच व्यसनमुक्ती होऊ शकते? आता मूळमध्ये हे औषध जे आहे ते पूर्णपणे 100% नॅचरल आहे, आयुर्वेदिक आहे. ह्याचा कुठल्याही प्रकारचा साईड इफेक्ट वगैरे काही नाही आहे.
आणि हे कुठल्याही व्यसनावर जे अल्कोहोल निकोटीनच्या संदर्भातले जेवढे काही व्यसन आहेत त्या सगळ्या व्यसनावरती चालतं आणि हे फक्त काही काळच फक्त घ्यायचंय 3 महिन्यापर्यंतच फक्त घ्यायचं औषध आहे. आता पूर्वीचं आमच्याकडे हे पावडर फॉर्म मध्ये होतं तर ते द्यायला जरा अवघड जातं, व्यसनी लोकांना न सांगता औषधं द्यायची असतात म्हणून आम्ही हे लिक्विड स्वरूपात काढलेलं आहे. तर मी ह्याची थोडीशी तुम्हाला मी माहिती सांगेन की हे प्रोडक्ट कसं काम करतं. तर हे प्रोडक्ट डायरेक्ट ऑर्गनवर म्हणजे आपल्या जे शरीरामध्ये जे अवयव असतात त्याच्यावरती डायरेक्ट काम करतं. उदाहरणार्थ अल्कोहोल निकोटीनच्या संदर्भातला कुठला अवयव आहे तर तो आहे लिव्हर. तर प्रत्येकाच्या लिव्हरला अल्कोहोल निकोटीनची जरूर असते. लहान बाळाला आहे, लेडीजला आहे, मुलांना आहे, मला आहे, सगळ्यांना आहे. तर ते आपल्याला अन्नातून पुरेसं मिळत असतं. पण ज्याचं लिव्हर डॅमेज आहे त्याला मात्र हे बाहेरनं कृत्रिमरित्या घ्यावं लागतं. आता डॅमेज कोणाचं असतं तर समजा जे काही लोक समजा थोडं थोडं करत व्यसन करतात, आज थोडंसं घेतलं उद्या थोडी घेतली मित्राच्या नादाने वगैरे वगैरे, जसं व्यसनामध्ये रूपांतर ज्यावेळेला होतं त्याचं की जसं आपण म्हणतो की अति तिथं माती. कुठलीही गोष्ट तुम्ही अति प्रमाणात सेवन केली किंवा अति प्रमाणात व्यसन केलं की त्याचे वाईट परिणाम तुम्हाला शरीरावरती किंवा तुमच्या ऑर्गनवरती अवयवावरती दिसून येतात. तसं जास्ती प्रमाणात जर अल्कोहोल निकोटीनचं सेवन जर एखाद्याने केलं तर त्याचे वाईट परिणाम तुमच्या लिव्हरवरती दिसून येतात. आता लिव्हर जसं मग लिव्हर मग सडायला लागतो, जास्त प्रमाणात व्यसन केलं की लिव्हर सडायला लागतो, मग पोटात पाणी साचणे वगैरे ह्या गोष्टी चालू झाल्या की मग त्या माणसाचं आयुष्य आपल्यातनं थोडंसं कमी होतं. तर याकरता आपल्या डॉक्टरांनी काय केलेलं आहे की सखोल संशोधन करून डायरेक्ट मुळाशी घाव घातलेला आहे. मुळाशी घाव म्हणजे काय, व्यसनाचा आणि ह्याचा तसा संबंध नाही आहे. ते डायरेक्ट तुमचं लिव्हर जो डॅमेजपणा आहे तो डॅमेजपणा घालवण्याचं हे काम करतं आणि जसं डॅमेजपणा जाईल तसं त्याचं तुमचं व्यसनाचं प्रमाण कमी 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 होत जातं. आता उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीला आपण व्यसनमुक्ती केंद्रामध्ये जर ठेवलं तर तिथं 1 महिना 2 महिने ट्रीटमेंट देतात, चांगल्या प्रकारे आहार विहार देतात आणि लेक्चर वगैरे देतात. तिथं आहे तोपर्यंत तो माणूस म्हणतो की आता मी सोडली वगैरे, शपथ वगैरे घेतो. पण बाहेर आल्यानंतर 1-8 दिवस झाले की त्याला पुन्हा त्या व्यसनाची आठवण येते आणि तो पुन्हा त्याच्याकडे वळला जातो. मग ही परिस्थिती काय येते, म्हणजे ही रिक्वायरमेंट जी आहे अल्कोहोल निकोटीनची ही कुणाची आहे तर ही त्या व्यक्तीची स्वतःची नसून, त्याच्या माइंडची नसून, त्याच्या त्या अवयवाची आहे. म्हणजे त्या लिव्हरला त्याची गरज आहे म्हणून तो तिकडे जातो. तसा असताना व्यक्ती तो चांगलाच असतो की बाबा स्वभावाने चांगला आहे वगैरे वगैरे, पहिला पण चांगला होता, पण पिल्यामुळे बॅलन्स गेला की माणूस तो थोडासा वायफट वागतो, घरातल्यांशी म्हणा बाहेरच्यांशी म्हणा, मग लोक त्याला थोडंसं अवॉइड करतात. मग ही जी त्याची गरज आहे ना ही त्याला भागवण्यासाठी त्याला तिकडे जावंच लागतं. उदाहरणार्थ आता आपण बोलत असताना समजा तहान लागली, आपल्याला तहान लागल्यानंतर काय की माझी तहान ग्रंथी मला पाणी 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 करून मागते आणि समजा मी म्हटलं माझ्या माइंडनं किंवा माझ्या मेंदूने म्हटलं की नाही 1 तासभर पाणी प्यायचं नाही, पण ती माझी तहान ग्रंथी थांबणार आहे का, तहान ग्रंथीला पाणी पाहिजेलच. मग मी ते जिथं मिळेल तिथलं 1 घोट तरी मी पाणी पिणारच, भले उष्ट असू द्या शिळा असू द्या, पण 1 घोट तरी मी पाणी पिणार आणि माझ्या तहान ग्रंथीची मी तहान भागवणार. अशा प्रकारे आपल्या शरीरामध्ये जेवढे काही अवयव असतात त्याची प्रत्येकाची डिमांड वेगवेगळी असते. तसंच ह्या लिव्हरची पण डिमांड असते अल्कोहोल निकोटीन, ते अन्नातून पुरेसं मिळत असतं पण ज्याचं डॅमेज झालं त्याला हे बाहेरनच घ्यावं लागतं. मग ह्याच्यावरती हे इतकं चांगल्या प्रकारे संशोधन केल्यामुळं आपल्याला डॉक्टर राजन पाटलांना या बाबतीत नॅशनल अवॉर्ड मिळालेला आहे. गव्हर्नमेंटने नॅशनल अवॉर्ड दिलेला आहे. आणि शिवाय आपली जी फॅक्टरी आहे, आपली जी मॅन्युफॅक्चरिंगची हे फॅक्टरी आहे त्याला पण इतर काही अशी सामाजिक संस्था आम्हाला मदत करतात, आर्थिक मदत करतात की बाबा जेणेकरून हे औषध तुम्ही सगळ्या तळागाळामध्ये कमीत कमी किमतीमध्ये स्वस्त मध्ये पोहोचवलं पाहिजे. आज ह्याची गरज आहे म्हणून हे आम्ही औषध काय केलेलं आहे की हे कमीत कमी किमतीमध्ये समाजसेवा म्हणूनच जवळजवळ म्हणा अगदी नाम मात्र किमतीमध्ये आम्ही हा 3 महिन्याचा कोर्स लोकांना आम्ही देतो. ज्याला स्वतः येऊन नेतात किंवा आम्ही कुरिअरने वगैरे पण पाठवतो. आणि बऱ्याच जणांचे अनुभव असे आहेत की खूप जणांना ह्याचा चांगला अनुभव आलेला आहे की बरेच जणांचे सुटलेले आहे. आता जसं व्यक्ती तितक्या प्रकृती म्हणण्यासारखं समजा एखाद्याला थोडासा वेळ लागेल, एखाद्याची खूपच 30-40 वर्ष घेत असेल तर त्याला 2 कोर्स करायला होतो आम्ही, किंवा लहान मुलं असतील तर त्याला 4च थेंब घ्यायला होतो. लहान मुलं म्हणजे 10वी-11वीतली मुलं असतील तर, मग थोडंसं जरा जास्त असेल तर वय जास्त असेल तर थोडंसं आम्ही त्याचा मात्रा थोडीशी वाढवून देतो. तर अशा प्रकारे त्यांचं ते कमी 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 होत जातात. नक्की नक्की. यामध्ये आम्ही एक सांगू इच्छितो की ह्या औषधाने लिव्हरचं इन्फेक्शन पूर्णपणे निघून जातं. आणि लिव्हरचं इन्फेक्शन निघाल्यामुळे जी व्यक्ती व्यसन करते त्याला ते व्यसन करताना केल्यानंतर तो ऍक्सेप्ट करत नाही, लिव्हर ऍक्सेप्ट करत नाही. त्याच्यामुळे त्याच्यातून त्याला ती नको पिऊ किंवा नको घेऊ, जसं की तंबाखू किंवा इतर जे आपण घेतो ते त्याला ऍक्सेप्ट न करत असल्यामुळे त्याला असं वाटतं की आणि तो व्यसनापासून दूर जाण्याचा प्रयत्न करतो आणि तो दूर होतो. तर प्रत्येक व्यक्तीने कुठले ना कुठल्या तरी माणसाकडे व्यसन असतं. तर माझी या कार्यक्रमाच्या निमित्ताने एकच विनंती आहे प्रत्येकांना, प्रेक्षकांना पण मी आवाहन करू इच्छितो की तुमच्यामध्ये ज्या काही व्यसन आहेत
त्या व्यसनाने दूर होऊन आणि लिव्हरला खूप लिव्हर डॅमेजला खूप म्हणजे उपचारासाठी खूप जास्त पैसे लागतात. तर तुम्ही तुमची प्रकृती उत्तम राखण्याकरता, लिव्हर उत्तम राखण्याकरता हे औषध प्रत्येकाने घ्यावं असं या ठिकाणी मी आवाहन करतो. नक्की. मला तुम्हाला विचारायचं होतं की औषधाबद्दल आपण सरांकडून अजून जाणून घेऊया, परंतु तुम्ही स्वतः आता डिस्ट्रीब्युटर आणि स्टॉकिस्ट आहात मुंबई पालघर संपूर्ण एरियामध्ये, तर रिस्पॉन्स कसा असतो, म्हणजे कशा प्रकारे लोक ह्याच्याकडे बघतात, कशा प्रकारे त्याचा जो एक हे पाहिजे पोहोचायला पाहिजे समाजापर्यंत ते तिथपर्यंत झालाय का? प्रत्येक घेणारा जो ग्राहक आहे ना, हा ग्राहक संतुष्ट आहे, समाधानी आहे. काही लोकांना ॲलोपॅथिक घेत असलेल्या सवय असल्यामुळे, आयुर्वेदिक आणि नॅचरल औषधं घेणं त्याचा इफेक्ट लेट असल्यामुळे लोकांच्या तक्रारी फक्त त्या 1-1.5 महिन्यापर्यंत येतात. अहो अजून काय फायदा झाला नाहीये, अजून काहीच वाटत नाहीये, कसं काही लक्षणं दिसत नाहीयेत. मग त्यांना आम्हाला रिक्वेस्ट करायला सांगावं लागतं की विनंतीपूर्वक की कमी 50 ते 55 दिवसानंतर तुम्हाला इफेक्ट जाणवायला सुरुवात होईल आणि 3 महिन्यामध्ये त्याचा तुम्हाला पूर्णपणे लाभ होईल. हा, तरी पण आम्ही 90 डेज हा कोर्स आहे, परंतु एखाद महिना एक्स्ट्रा घेऊन 120 दिवसापर्यंत हा कोर्स घेतला तर माणूस पूर्णपणे त्याच्यातून व्यसनातून तो मुक्त होईल. नक्की. जसं मी म्हटलं तसं की आपण ह्याच्याबद्दल की ते औषध नेमकं घ्यायचं कसं आहे, कशा प्रकारे द्यायचं किंवा ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्याही आपण प्रेक्षकांना सांगणार आहोत आणि सिसोद हेल्थकेअरचे इतरही प्रोडक्ट्स त्याबद्दलही माहिती करून घेऊया. परंतु इथे वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. तुम्ही कुठे जाऊ नका, पाहत राहा डॉक्टर. ब्रेकनंतर टॉक टाइम मध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण व्यसनमुक्ती किंवा सिसोद हेल्थकेअरचे सगळे प्रोडक्ट्स या संपूर्ण विषयावरती चर्चा करतोय. सर, जसं मी म्हटलं होतं तसं की आपण व्यसनमुक्तीचे 4 थेंब असं त्याला म्हटलेलं आहे आणि एक अत्यंत चांगला उपक्रम आपण करतोय. आणि तुम्ही जसं म्हणालात की नाममात्र किमतीमध्ये समाजापर्यंत सगळ्यांपर्यंत हे पोहोचावं आणि सगळेजण व्यसनमुक्तीपासून दूर व्हावे याकरता तुम्ही हे सगळं सुरू केलंय. परंतु आता औषधाचे डिटेल्स मला थोडंसं तुम्हाला विचारायचे आहेत की नेमकं कशा प्रकारे घेता येतं आणि त्याचे डोसेज काय आहे ते थोडंसं आपण प्रेक्षकांना समजून सांगूया. हे जे प्रोडक्ट आहे ना, ह्याच्यामधले फक्त 4 थेंब जरी घेतले ना, सकाळ संध्याकाळ 4 थेंब पाण्यामधून घ्या, चहामधून, कॉफी, दूध, वरण, आमटी, कशातून पण तुम्ही हे घेऊ शकता 4 थेंब. पण जसं जसं समजा त्यांची एज आणि त्यांचं घेण्याचं प्रमाण हे आम्ही पाहतो थोडंसं आणि त्याची थोडीशी मात्रा आम्ही वाढवून देतो. आता सिगारेट वगैरे ओढणारे असतील, तंबाखू खाणारे असतील, कोणी गुटखा खाणारे असतील, त्यांना आम्ही डायरेक्ट हे प्रोडक्ट आहे ना असं तोंडामध्ये मारलं तरी चालतं म्हणून सांगतो आम्ही. अशा प्रकारे आम्ही असं तोंडामध्ये हे मारायला लावतो. तोंडामध्ये मारलं तर त्याला इच्छा होणारच नाही. समजा तर 10 वेळा सिगारेट जर स्मोकिंग करत असतील किंवा 10 वेळा तंबाखू खात असतील, गुटखा खात असतील तर नक्कीच त्यांचं पहिले 2 दिवसातच अर्ध्यावरती येईल. नंतर हळूहळू कमी होत जातं. हे सांगून दिलं तर, न सांगता दिलं तर काय होतं, न सांगता दिलं तर त्याला माहितीच नसते, त्यामुळे तो तसाच घेत राहतो. पण त्याची चव वगैरे त्याला लागतच नाही. त्या गुटख्याची म्हणा किंवा त्या तंबाखूची, सिगारेटचं जे काय त्यांना हे चालत असतं थोडंसं धुंदी, तर ते अजिबातच त्यांना जाणवत नाही. त्यामुळे ते आपोआपच कमी करत जातात. अशा प्रकारे हे प्रोडक्ट काम करतं. आणि हे जे सिम्पटम जे असतात ना ते पहिल्या दिवसापासून ना किंवा जास्तीत जास्त दुसऱ्या दिवसापासून दिसायला सुरुवात होते. उदाहरणार्थ कसं आहे की हे तुम्ही घ्यायला लागल्यानंतर आज सकाळ संध्याकाळ घेतलं की दुसऱ्या दिवशी तुम्हाला एकदम फ्रेशपणा जाणवेल, पोट वगैरे साफ होतं, पुन्हा झालं तर तुमचं चेहऱ्यावरती तजेला जाणवतो. एक अजून 2 दिवस झाले की तुम्हाला त्याची अशी जाणीव होईल की तो पेशंट जो आहे ना तो त्याला भूक वाढलेली आहे त्याची, तो जेवण जास्त करतो, त्याची तब्येत चांगली राहते. त्याच्यानंतर असं आहे की जसं म्हणजे भूक वाढली की असं समजा की लिव्हरवरती ह्याचा परिणाम आपला चालू झालेला आहे. आणि जसं जसं समजा अजून एक 10-12 दिवसांनी असं काय पेशंटची तक्रार येते आमच्याकडे की अहो तो पहिल्यापेक्षा जास्तच करायला लागलाय, पहिल्यापेक्षा जास्तच प्यायला लागलाय. मग तो जास्त पित नसतो, तो पितो तेवढंच, पण ह्याचा परिणाम चालू झाला की तिकडे चढायला जास्त सुरुवात होते. तो आपला प्लस पॉइंट आहे. तो ज्या वेळेला त्याला चढते जास्ती नशा येते त्यावेळेला ह्याचा परिणाम चांगला चालू झालेला असतो. मग त्यांना आम्ही प्रत्येकांना सांगतो की तुम्ही त्यांच्याकडे लक्ष द्यायचं ना. आतापर्यंत तुम्ही काय केले का, ते नशा करतात, तुम्ही काही सुद्धा करू शकलेलं नाही. तुम्ही त्यांच्याकडे लक्ष द्यायचं ना, फक्त सकाळ संध्याकाळ त्यांना हे आम्ही सांगतो त्याप्रमाणे 2 वेळा पाण्यातून देत राहायचं, गपचूप द्या, सांगून द्या, कसंही द्या. त्यामुळे त्याच्यावरती परिणाम होत जातो. मग कुणाला 2 महिन्यात, कुणाला 2.5 महिन्यात, कुणाला 15 दिवसात सुद्धा फरक पडतो. आणि एखाद्याला 3 महिन्यात समजा 60-70-80% फरक पडला तर मग अजून एखादा आम्ही कोर्स त्यांना करायला लावतो. आणि नामात्र किंमत असल्यामुळे लोक पण काही नाही म्हणत नाही, ते करतात. पण मला एवढंच विचारायचं की ह्याचा जो इम्पॅक्ट आहे किंवा याचा हे आहे तो लॉंग टर्म राहतो का? लॉंग टर्म. आता उदाहरणार्थ कसं आहे की जसं तुमचं पहिलं जसं होतं म्हणजे कॉलेज वयात म्हणा किंवा तुम्ही व्यसन न करताना जसं असतं त्याप्रमाणे हे राहतं.
उदाहरणार्थ मी अननोन आहे, त्या व्यसनाबद्दल मी अननोन आहे, मी एवढंसं टोपण जरी ते मद्यप्राशन केलं तर मला असं झोपायला येईल किंवा गुंगी येईल. पण नेहमी करणाऱ्याला असं एवढं जरी घेतलं तरी ते गाडी वगैरे सगळं चालवतात करतात, कारण ते डॅमेजपणा त्याला आलेला असतो. मग जसं डॅमेजपणा कमी येईल तसं तसं माझ्यासारखं त्यांचं परिस्थिती होईल. म्हणजे त्यांना पण त्याची घृणा येईल, वास येईल किंवा सहन होणार नाही, हे सगळे प्रकार चालू होतात. नक्की. म्हणजे आपण जसं म्हटलं जसं की अत्यंत लॉंग टर्म मध्ये पण याचा चांगला इम्पॅक्ट राहतो. म्हणजे एकदा व्यसनमुक्ती झाली की पुन्हा आपण त्याच्याकडे वळण्याचे काही चान्सेस नसतात, एवढे चान्सेस आठवणच येणार नाही. आपण त्याची गॅरंटीज देतोय. आणि मला वाटतं असं पुढे जाऊन मला तुम्हाला विचारायचं आहे की डायबिटीस बद्दल सुद्धा आपण ज्याचं आपण म्हणतोय की हे झालं व्यसनमुक्तीचं, परंतु सिसोदे हेल्थ केअरचे आणखीनही प्रोडक्ट्स आहेत. डायबिटीस हा एक आता महत्वाचा एक गंभीर आजार व्हायला लागलाय. तर त्या दृष्टिकोनातून आयुर्वेदामध्ये भरपूर विचार किंवा भरपूर गोष्टी आहेतच डायबिटीस संदर्भात किंवा मधुमेहा संदर्भात. तुमचं स्पेशली कुठलं प्रोडक्ट आहे जे डायबिटीसवरती खूप परिणामकारक आहे? आता आमचं ते रीडिबोन नावाने एक प्रोडक्ट आहे, ते डायबिटीस वरती स्पेशल डायबिटीस वरतीच काम करतं. आणि अक्षरशः इतकं चांगल्या प्रकारचं ते औषध आहे की आतापर्यंत कुणीही सांगतील की डायबिटीस हा जातच नाही, परंतु तुम्ही जर हे आमचं औषध घेतल्यानंतर आमचं औषध डायरेक्ट ऑर्गनवर काम करतं. आता मी थोडक्यात त्याची पण माहिती तुम्हाला मी थोडीशी सांगतो. उदाहरणार्थ ज्यावेळेला आपण डॉक्टरांकडे जातो, ब्लड वगैरे चेक करतो, ब्लड युरिन टेस्ट करतात, त्याच्यामधून डिटेक्ट करतात की बाबा तुमची शुगर किती आहे आणि त्याच्याप्रमाणे तुम्हाला गोळे कुठले द्यायचे वगैरे वगैरे. मग ह्या ॲलोपॅथीच्या गोळ्यामुळे काय होतं की आपल्या शरीरातली जी काय अनावश्यक साखर आहे ना ती बर्न होते. बर्न होते म्हणजे काय होते, ते जळते. जळले म्हणजे त्याचं बनतो कार्बन आणि त्यालाच आपण म्हणतो टॉक्सिड. मग हे टॉक्सिन बाहेर काढण्यासाठी प्रत्येक वेळी डॉक्टर सांगत असतात पेशंटला की तुम्ही व्यायाम करा, घाम गळेपर्यंत काम करा, कष्टाचं काम करा, एवढे किलोमीटर चाला. हे का सांगतात तर हे टॉक्सिड बाहेर पडलं पाहिजे. जर नाही बाहेर पडलं तर ते आपल्या व्हेनमध्ये ब्लॉकेजच्या स्वरूपात जाऊन बसतं. उदाहरणार्थ हार्टच्या व्हेनला म्हणा किंवा ब्रेनच्या किंवा किडनीच्या व्हेनला. मग त्याचे परिणाम सगळ्याला माहितच असतात. ब्रेनच्या व्हेनला गेलं तर पॅरालिसिस वगैरे होण्याची चिन्ह असतात. पण आता बऱ्यापैकी डायबिटीसच्या पेशंटला काय झालेलं आहे की डायरेक्ट किडनीवरतीच अटॅक व्हायला लागलेले आहेत. कारण रक्तात साखर वाढली की ती लगवीत उतरली की किडनीला थोडंसं प्रॉब्लेम करायला सुरुवात होते. मग आपल्या डॉक्टरांनी ह्याचं संशोधन असं केलंय की म्हणजे हे जे काही लॉस आहेत, म्हणजे ॲलोपॅथिकनं तुम्ही समजा तरुण राहता, म्हणजे उदाहरणार्थ तुम्हाला चक्कर वगैरे येणार आहे किंवा जास्त झाले ते तुमचं बर्न करायचं काम ते करतं, परंतु त्याच्यापासून जे साईड इफेक्ट आहेत ते पण होऊ नयेत म्हणून आयुर्वेदामध्ये ह्यांनी संशोधन करून मुळाशी घाव घातलेला आहे. मुळाशी घाव म्हणजे काय की डायरेक्ट जो पँक्रिया आहे, पँक्रियापासून जी उत्पत्ती होत असते ना त्याच्यावरती केलेला. ज्याचा पँक्रिया डॅमेज आहे ना, पँक्रियामधनं काय होतं की अल्फा आणि बेटा नावाच्या पेशी तयार होतात आणि ह्या बेटा पेशीमधनं इन्शुलिन तयार होतं आणि हे इन्शुलिन आपल्या शरीरातली अनावश्यक जी साखर आहे त्याचं विघटन करून शरीरामध्ये ऊर्जेच्या स्वरूपात पाठवायचं काम करत असतं. मग आता हे इन्शुलिन म्हणजे ज्याचा पँक्रिया डॅमेज आहे त्याला बेटा पेशीच कमी आहेत. मग आपलं प्रॉडक्ट काय करते, डायरेक्ट तुम्हाला पँक्रियावरती दुरुस्त करून पँक्रिया चांगला करून त्याच्यातली बेटा पेशी वाढवण्याचं काम करतं. आणि हे तुम्हाला केवळ 3 महिन्यामध्ये सगळं तुम्हाला दिसून येतं. असं नाही की बाबा की नुसतं बोलून करून द्यायचंय, करायचंय, कायमचं मरेपर्यंत औषध खायचंय, असं काहीच नाही. एखाद्याची शुगर जास्त असेल तर त्याला आपण 1-2 कोर्स करायला होतो, पण एका कोर्समध्ये त्यांना सिम्पटम्स वगैरे सगळं जाणवतं आणि त्याच्याप्रमाणे त्यांना कळून येतं की बाबा आता किती कमी आली वगैरे. 1 महिन्याने तुम्ही तपासलं तरी तुम्हाला त्याच्यामध्ये लगेच रिझल्ट पण दिसून येतात. नावाचं तुमचं प्रोडक्ट आहे जे डायबिटीसवरती अशा प्रकारे गुणकारी आहे. तर आपण सिसोदे हेल्थ केअरचे आणखी प्रोडक्ट्स आहेत त्याची माहिती करून घेऊया सर. परंतु इथे वेळ एका छोट्याशा ब्रेकची, तुम्ही कुठे जाऊ नका, पाहत राहा डॉक्टर. ब्रेकनंतर टॉक टाइम मध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण व्यसनमुक्ती आणि सिसोदे हेल्थ केअरचे प्रभावी गुणकारी औषधं या संपूर्ण विषयावरती चर्चा करतोय. सर मला तुम्हाला विचारायचं आहे की स्त्रियांच्याकडे जर का दृष्टिकोनातून बघितलं तर ते स्वतःच्या काळजी घेत नाहीत स्वतःच्या तब्येतीची. तर त्या दृष्टिकोनातनं बायकांनी फिट राहावं, म्हणजे असं जसं म्हटलं होतं की घरातली जर का बाई फिट असेल तर सगळं संपूर्ण कुटुंब फिट असतं. तर त्या दृष्टिकोनातनं मग तुमच्याकडे त्यांच्यासाठी काही स्पेशली औषध डिझाईन केलेलं आहे का? आमच्याकडे त्याच्यासाठी पण सरांनी आमच्या खूप चांगल्यापैकी एक प्रोडक्ट काढलेलं आहे. त्याचं नाव आहे री वुमेन हेल्थ. मग री वुमेन हेल्थ म्हणजे काय, हे काम काय करतं तर लेडीजचे जे काय फिटनेस आहे ना तो टिकून राहण्याचं काम हे करतं. उदाहरणार्थ समजा की एखादी व्यक्ती, आपण असं समजू की 45 ची एक वुमेन आहे, महिला आहे, तर ते दिसायला छान दिसतात, म्हणजे चेहऱ्याने वगैरे सगळं दिसतात, परंतु त्यांची आतली परिस्थिती म्हणजे आतली हाडमासपेशीची जर परिस्थिती बघितली ना तर 60 वर्षाच्या वृद्ध महिलेसारखी झालेली असते. म्हणजे त्यांची हाडाची क्वालिटी एकदम ठिसूळ झालेली असते. तर हे असं काय होतं तर त्यांना दर महिन्याला लेडीजचे हार्मोन्स चेंज होतात. मग त्या पिरियडमध्ये त्यांना योग्य तो आहार विहार मिळत नाही किंवा घेत नाही. त्यामुळे त्यांची ही क्वालिटी सगळ्याची कमी कमी होत जाते. तसं पाहायला गेलं तर स्त्रिया पुरुषांपेक्षा कष्टाचं काम जास्त करतात, तरी पण त्या लवकर थकतात. तर लवकर थकतात तर यामुळे थकतात, त्यांना तो योग्य तो आहार विहार मिळत नाही. मग आपण त्याच्याबद्दल एक प्रोडक्ट असं काढलेलं आहे, ते जर त्यांनी घेतलं ना तर पूर्ण ऑर्गनवरती त्याचं काम आहे. अगदी री वुमेन हेल्थ म्हणून
समजा एखाद्या स्त्रीला पाळीचे वगैरे प्रॉब्लेम असतील किंवा गर्भधारणेचे प्रॉब्लेम असतील ते सुद्धा त्याच्यातनं क्लिअर होणार. म्हणजे सगळ्या ऑर्गनवरती ते काम करतात. असं समजा की तुम्ही एखादा 45 ची जर लेडीज असेल तर तिने आपलं जर ज्यावेळेला प्रॉडक्ट चालू केलं 3 महिने घेतल्यानंतर त्यांना ते सिम्पटम्स असे जाणवतील की मी आता 35ची झाल्यासारखं, म्हणजे 10 वर्ष तुम्ही अलीकडे आल्यासारखं तुम्हाला जाणवेल. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्वतःचं जे शरीर आहे ना त्याचं फिटनेस टिकून राहणार. कारण स्त्रियांचं फिटनेस टिकून राहत नाही आहे ना आजकाल, म्हणजे काम करतात वगैरे करतात पण फिटनेस त्यासाठी ते आहे. नक्की. जसं म्हणालात की एक स्त्रियांच्या सर्वांगीण पूर्ण त्यांचं जे हेल्थ आहे त्या दृष्टिकोनात हे औषध डिझाईन केलेलं आहे. सगळे जे स्त्रियांशी रिलेटेड प्रॉब्लेम आहेत ते ह्याच्यामधून आपण दूर करू शकतो. सर तुम्हाला जाता आता अगदी वेळ थोडा आपल्याला बाकीचे जे प्रोडक्ट्स आहेत सिसोदे हेल्थ केअरचे ते साधारण कुठले आहेत आणि कुठल्या आजारांवरती आपण सांगू शकता? सिसोदे हेल्थ केअर मधून रिफीड नावाचं जे औषध आहे, आता आपण ज्या मुंबईमध्ये सगळ्या फॅट्सच्या सगळं खाण्यामधून वगैरे जातो त्यासाठी रिफीड हे नावाचं औषध आहे. आणि पद्धतीत 1 मिनिट अगोदर जेवायच्या 1 मिनिट अगोदर कोमट पाण्यातून घेण्यासाठी ते औषध आहे आणि ते खूप लाभदायक आहे. त्याचप्रमाणे कंपनीची विविध औषधांमध्ये री आर्थो हे औषध आहे, ते सांधेदुखीसाठी खूप इफेक्टिव्ह आहे. त्याचप्रमाणे किडनी स्टोन हे 5 दिवसाच्या कोर्समध्ये उपलब्ध आहे आणि त्याचा खूप चांगला इफेक्ट होतोय आणि त्याची मागणी पण वाढते. त्यानंतर आमच्याकडे त्याच्याबरोबर रिएसिडिटी म्हणून नावाचं एक औषध आहे, ते पित्त आणि ऍसिडिटीवर खूप लाभदायक आहे. आणि त्याच्याबरोबर आमचं दुसरं एक प्रोडक्ट आहे मला वाटतं मुळव्याध आणि पायल्स. रिहेल्थ एक उत्साहवर्धक आणि शक्तिवर्धक आहे. ते पूर्ण फॅमिलीसाठी खूप हेल्दी टॉनिक आहे आणि त्याचा इफेक्ट खूप आहे. ते पाण्यातून आणि दुधातून घेण्यासाठी खूप छान प्रकारे काम करतात. त्याच्यातून खूप चांगला फायदा प्रत्येक माणसाला मिळू शकतो. त्याच्याबरोबर आमचे दुसरे जे रिगेन जो हा प्रोडक्ट आहे तो मुलांसाठी खूप चांगला प्रोटीन युक्त पावडर आहे. त्याच्यातून त्यांची हेल्थ आणि बिल्ट ही चांगली तयार होते, वजन वाढवण्याचं काम ते करते. त्याच्याबरोबर रिमेमो हे औषध जे आहे ते मेंदूच्या याच्यावरती आणि बुद्धी विकासावरती काम करते, स्मरणशक्तीवरती काम करतं. मला वाटतं भरपूर असे प्रोडक्ट आहेत आणि या सर्व प्रोडक्ट जे आहेत ते खूप कमी किमतीमध्ये आम्ही ते उपलब्ध करून दिलेले आहे सरांनी. आणि त्याचा इफेक्ट ही खूप चांगला आहे आणि ज्या ग्राहकांनी ते घेतलेलं आहे त्यांना त्याचा फायदा झालेला आहे. नक्कीच. मला वाटतं जसं आपण म्हणालो तसं की व्यसनमुक्ती हा आपला जरी मेन गाभा असला तरी या सगळ्या आजारांवरती सिसोदे हेल्थ केअरचे खूप चांगले प्रोडक्ट्स आहेत आणि त्याचा खूप चांगला रिझल्ट जो आहे तो मिळालेला आहे. सर या विषयावरती तुम्ही दोघांनी इथे एवढं छान मार्गदर्शन केलं त्याबद्दल धन्यवाद. नमस्कार. या विषयासह टॉक टाइम मध्ये आता आम्ही इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत.